सवनीय कायदेभंग चळवळ या पाठाचा आता आपण अभ्यास करणार आहोत. चला तर लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव हा संमत झाल्यानंतर महात्मा गांधींनी सवनीय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला. आता ही चळवळ सुरू करण्याआधी गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या. मग यामध्ये मिठावरील कर रद्द करून मीठ बनवण्याची सरकारी मक्तेदारी रद्द करावी ही प्रमुख मागणी होती. परंतु सरकारनं गांधीजींच्या या मागण्या फेटाळून लावल्या आणि या फेटाळून लावल्यामुळं गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचं ठरवलं. मीठ हा सामान्य जनतेच्या आहारातला एक महत्वाचा घटक आहे. मग त्याच्यामुळं मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूंवर कर लादायचा हे अन्यायकारक आहे. त्याच्यामुळेच गांधीजींनी हा मिठाचा सत्याग्रह केला आणि मिठाचा सत्याग्रह हा प्रतिकात्मक होता. म्हणजे ब्रिटिश सरकारचे जुलमी आणि अन्यायकारक कायदे शांततेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणं हा या मागचा एक व्यापक हेतू होता. मग मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील दांडी या ठिकाणाची निवड केली. 12 मार्च 1930 रोजी गांधीजी 78 सहकार्यांसह किती 78 सहकार्यांसह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले. सुमारे 385 किलोमीटरच्या या पदयात्रेमध्ये अनेक गावांमधून त्यांची भाषणं झाली. जे काही मार्गावरचे जे गावं होती आजूबाजूची त्याच्यामध्ये त्यांनी भाषणं केली आणि आपल्या भाषणामधून गांधीजींनी जनतेला निर्भय होऊन कायदेभंग चळवळीमध्ये सामील होण्याचं आवाहन केलं. आणि गांधीजींच्या या भाषणामुळे कायदेभंगाचा संदेश हा सर्वत्र पसरत गेला आणि चळवळीला अनुकूल असं वातावरण तयार झालं. 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी दांडी येथे पोहोचले. आता 6 एप्रिल रोजी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील मीठ त्यांनी उचललं आणि मिठाचा कायदा मोडला आणि देशभर सवनीय कायदेभंग चळवळ ही सुरू झाली. आता पुढचा मुद्दा आहे आपला पेशावरचा सत्याग्रह. वायव्य सरहद्द प्रांतामध्ये खान अब्दुल गफार खान हे गांधीजींचे अतिशय निष्ठावान असे अनुयायी होते. त्यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखलं जातं. त्यांनी खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली. 23 एप्रिल 1930 रोजी त्यांनी पेशावर येथे सत्याग्रह सुरू केला. सुमारे आठवडाभर पेशावर शहर सत्याग्रहींच्या ताब्यात होतं. मग सरकारनं गढवाल पलटणीला सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचे आदेश दिले. परंतु गढवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला. त्यामुळं लष्करी न्यायालयानं त्यांना जबर शिक्षा दिली. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या सवनीय कायदेभंग आंदोलनामुळे ब्रिटिश सरकार हे अडचणीत आले. त्याच्यामुळं ब्रिटिश सरकार हे अडचणीत आलं. 4 मे 1930 रोजी गांधीजींना अटक करण्यात आली. देशभर दडपशाहीचं सगळं सत्र सुरू झालं आणि मग गांधीजींच्या या अटकेचा संपूर्ण देशभर निषेध करण्यात आला. मग पुढे आला सोलापूरचा सत्याग्रह. आता पुढे आला सोलापूरचा सत्याग्रह. सोलापूर येथील सत्याग्रहामध्ये गिरणी कामगार हे आघाडीवर होते. 6 मे 1930 रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यात आला. या प्रसंगी सोलापूरमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला आणि तत्कालीन कलेक्टरने मोर्चावर गोळीबार करण्याचे आदेश दिले. पुढे अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले. परिणामी जनतेने पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, न्यायालय, म्युनिसिपल इमारती इत्यादीवर हल्ले केले आणि मग सरकारनं मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा हा जारी केला. आंदोलन दडपण्यात आले. सगळं आंदोलनच दडपण्यात आले आणि या आंदोलनात आघाडीवर असलेले मलाप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आली.
त्यांचे छायाचित्र आपण बघतच आहोत. मल्लाप्पा धनशेट्टी, आपले श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे. पुढे जाऊया. आपण काय शिकलो याच्या मध्ये टिपा लिहा या अंतर्गत सोलापूरचा सत्याग्रह तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहायचा आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.